हॅलो एव्हरीवन, मी काजल दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. नक्कीच तुमच्यासाठी अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज डिस्कस करणार आहोत, जे की आहे तुमचं शिक्षक भरती 2025 ची जी शिक्षक भरती आहे. आता पवित्र पोर्टलवर तुम्ही जर बघत असाल तर शिक्षक भरतीची अपडेट, दुसरा टप्पा, नवीन शिक्षक भरती याबद्दलची पटापट धडाधड नोटिफिकेशन, इम्पॉर्टंट अपडेट येत आहेत. आणि जर तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला या सबस्क्राईब करायचं आहे, कारण की कोणताही GR आला, कोणती महत्वाची इन्फॉर्मेशन आली की ती सर्वात प्रथम आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर अपलोड होते. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपली बॅच सुद्धा आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8010457760 या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. खाली तसंही तुम्हाला नंबर दिसतच असेल. मी काजल मॅडम स्वतः तुमचे सगळे क्वेरी क्लिअर करेन. बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज, इम्पॉर्टंट जे नोट्स प्रोव्हाइड केले जातात, तुमचं संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जातं ते एक्झामच्या आधी. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही प्रिपेअर्ड राहणार. आपल्याला लढायला जाण्याआधीच लढायचं कसं हे शिकता आलं पाहिजे. आणि ते शिकण्याचं काम एक महत्वाचं डायरेक्शन आणि ते शिकवण्याचं काम, मार्गदर्शनाचं काम आपली पूर्ण एक्सपर्ट टीम करणार आहे. इथे प्रत्येक विषयाचे टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांच्या एक्सपर्टीजच्या सोबत जर तुम्ही अभ्यासाला लागलात तर नक्कीच तुमचा चांगला स्कोर येऊन तुमची पॉझिटिव्ह रिझल्ट लागणार. ठीक आहे. चला, आता आज काय पाहणार, टेट परीक्षेचा पेपर पॅटर्न काय असणार आहे. खूप विद्यार्थी आहेत मॅडम, पेपर पॅटर्न काय, तर ते पेपर पॅटर्न वर सुद्धा मी इथे बोलणार आहे आणि अभ्यास कसं करायचं त्याबद्दल सांगणार आहे. ठीक आहे. ऑलरेडी माझ्या खूप साऱ्या व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे. ठीक आहे. आता पेपर पॅटर्न जर बघायला गेलात तर आतापर्यंत जर बघायला गेलात म्हणजे पूर्णपणे दाट शक्यता आहे की तुमचा पेपर पॅटर्न IBPS पॅटर्न नुसार असणार आहे. ठीक आहे. माझं रोज दुपारी 12 वाजता जे लेक्चर होतं तो सुद्धा IBPS पॅटर्न नुसारच होतं. तर तुम्ही रोज दुपारी 12 वाजता माझं लेक्चर अटेंड करत असाल इंग्लिशचं, इव्हन साक्षी मॅडमचंही सकाळी आहे ते 10 ला काहीतरी होतं, तो जर लेक्चर तुम्ही अटेंड करत असाल तर नक्कीच तुमच्या कन्सेप्ट फार फार क्लिअर होणारच. ठीक आहे. सो IBPS पॅटर्न नुसार होणार. आता IBPS आणि TCS मध्ये जास्त काही फरक नाही. IBPS मध्ये फक्त एवढं आहे की एरर हा ऑप्शन जरा तुम्हाला जास्त बघायला भेटेल. एरर म्हणजे नो एरर, म्हणजे पाचवा ऑप्शन जो आहे ना, फिफ्थ वाला ऑप्शन, नन ऑफ दिस या नो एरर. ठीक आहे. हे ऑप्शन जरा तुम्हाला बघायला भेटेल, नन ऑफ दिस. ठीक आहे. पाचवा जो ऑप्शन आहे ना, नेहमी 4 ऑप्शन असतात. किती ऑप्शन असतात? 1 2 3 4. तर IBPS मध्ये जरा पाचवा ऑप्शन ऍड केलं जातं, जे की तुम्हाला कन्फ्युज केलं जातं. ठीक आहे. बस, बाकी काही फरक नाही. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण बघायला गेला तर प्रश्न जास्त काही हार्ड नसतात. थोडं जरा म्हणजे घुमून फिरून विचारतात, म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. आणि तुम्ही टेट साठी प्रिपेअर करतात म्हणजे थोडं मॉडरेट लेवलचे प्रश्न हे असणारच. हे एवढं तर मेंटॅलिटी आपली प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो बेसिक प्रश्न असा असणार आहे तो तुम्हाला असं 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 विचारण्यात येणार. हाच फरक आहे. ठीक आहे. TCS मध्ये असा असतो, IBPS मध्ये असा गुंता असतो. ठीक आहे. सो यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. फाउंडेशन तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि या बेसिक कन्सेप्ट आपल्या बॅच मध्ये क्लिअर केल्या जातात. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच 8010457760 हा ऑफिसचा नंबर आहे. कॉल करा. मी स्वतः काजल मॅडम तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करेन. संपूर्ण सिलेबस जर बघायला गेलात तर तुम्हाला इंग्लिश, रिझनिंग, मॅथ्स संपूर्ण सिलेबस आहे. आणि आपल्या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाणार. ठीक आहे. सिलेबस बद्दल जर पाहिलं तर तुमचं रिझनिंग असणार आहे. रिझनिंग 80 मार्कांचं असणार आहे. मॅथ्स जर बघायला गेला तर मॅथ्स हा 30 मार्काचा आहे. मराठी बघायला गेलात तर मराठी तुमचं 15 मार्काचं आहे. इंग्लिश बघायला गेलात तर इंग्लिश सुद्धा तुमचा 15 मार्काचा आहे. सायन्स बघायला गेला तर सायन्स सुद्धा 15 मार्काचा आहे. मानसशास्त्र जर बघायला गेलात तर मानसशास्त्र हे तुमचं 30 मार्काचं आहे. आणि सामाजिक शास्त्र जर बघायला गेलात तर ते तुमचं 15 मार्काचे. जास्त वेटेज 110 मार्क तुम्हाला रिझनिंग, मॅथ्स साठी रिझनिंगचे जास्त प्रश्न येतील. सो ऑब्विसली तुम्हाला त्याच्यावर या मॅथ्स रिझनिंग वर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. अभ्यास कसा करायचा आता हा तुम्हाला मुद्दा आला असेल तर मी तुम्हाला सांगेन, कन्सेप्ट क्लिअर करा आणि कन्सेप्ट सोबतच तुम्ही टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करा. टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला माहित होईल की तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जायचे PYQ ने तुम्हाला एक पेपर पॅटर्न तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे.
आणि हे PYQ आपलं रोज दुपारी 12 वाजता माझं लेक्चर होतं इंग्लिशचं. रिझनिंगचं सकाळी आय थिंक 10ला समथिंग काहीतरी लेक्चर होतं. ठीक आहे. सो त्याच्यानंतर बाकीचे पुंडे सर वगैरे यांचे सुद्धा लेक्चर होतात. ठीक आहे. सो हे लेक्चर तुम्हाला रोज अटेंड करायचे आहेत आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. ठीक आहे. आता मॅडम एवढा मोठा सिलेबस आहे, याचा अभ्यास नेमकं कसं करायचा आम्ही म्हणजे गोंधळून गेलो एवढा अभ्यासक्रम बघून. तर नक्कीच त्यासाठी आपली बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. कोणताच सिलेबस कोणताच टॉपिक स्किप केलं जाणार नाही. संपूर्ण सिलेबस सहित संपूर्ण सब्जेक्ट सोबत तुमची ही बॅच असणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण बघा PYQ ते पण जुन्या प्रश्नपत्रिका संपूर्ण आतापर्यंत झालेले एक्झाम जे आहेत ते जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं जाणार. ठीक आहे. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला पेपर पॅटर्न माहित पडेल, किती ऍडव्हान्स मॉडरेट कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात, किती घुमून फिरून विचारतात, या सर्व कन्सेप्ट साठी जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पासून सुरुवात केली जाणार. सिलेबस कन्सेप्ट सगळं क्लिअर केलं जाणार. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत. टेस्ट सिरीजला मी नेहमी 5 स्टार देते. हे तुम्हाला एक आरशाचं काम करतं. तुम्ही किती म्हणजे एक हुबेहूब तुमचं चित्र दाखवणार. म्हणजे तुम्हाला किती कुठे करायची गरज आहे, कोणत्या लेवलमध्ये जास्त करण्याची गरज आहे, कुठे कमी करण्याची गरज आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. एक तुमचा बोलतात ना एक पॉझिटिव्ह माइंडसेट, एक तुमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट पण होतं आणि जर काही आलं नाही तर तिथे काम करण्यासाठी वेळ पण भेटतो तुम्हाला. ते टेस्ट सिरीज करतं. ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ऍडमिशन चालू आहेत. अगदी दणक्यात ऍडमिशन चालू आहे. जेवढं होईल तेवढं 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही ऍडमिशन नक्की घेऊ शकता. ठीक आहे. सो आता नक्कीच स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचे. रोज आपल्या इथे लेक्चर होता टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. रोज लेक्चर अटेंड करायचे, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि नक्की पॉझिटिव्ह स्कोर कार्ड आपल्याला काढायचं आहे. एक्झाम क्लिअर करायचीच आहे. हा माइंडसेट ठेवा की मी एक्झाम क्लिअर करणारच. कोणतीच गोष्ट जगात अशक्य नाही. ती शक्य करण्याची ताकद, ती धमक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलंय ना मी टेट क्लिअर करणार, तर ती आग तुमच्या अंगामध्ये अजून ज्वलंत पाहिजे. अशी ज्वलंत पाहिजे की जिथे लाथ मारणार तिथे पाणी काढणार. एवढं तुमच्या ती ताकद असती पाहिजे तुमच्या इच्छाशक्तीमध्ये. इच्छाशक्ती खूप मॅटर करते. इच्छाशक्ती आणि पॉझिटिव्ह माइंडसेट आणि तुमची मेहनत जे आपल्या लेक्चर मध्ये आहे. ठीक आहे. सो या संपूर्ण गोष्टी आपण बॅच मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे. त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. सो नक्कीच इथे थांबते. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करायचं. थँक्यू.